तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. आता बातमी आहे बागलाण तालुक्यातून. बागलाण तालुक्यात जल जीवन मिशन प्रकल्पावरून वाद निर्माण झालाय. यामुळे कंत्राटदारकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. प्रलंबित देयकाच्या मागणीसाठी कंत्राटदारकांनी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती समोर जोरदार घोषणाबाजी केली. 2 वर्षापासून अनेक योजनांचे देयके न मिळाल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडलेत. बागलाण तालुक्यातल्या 112 योजनांपैकी 79 योजना या पूर्ण झाल्या असल्या तरी बहुसंख्य देयके थकीत आहेत आणि 33 योजना मात्र या निधी अभावी रखडल्या आहेत. देयक न मिळाल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय कंत्राटदार संघटनेने घेतलाय. कंत्राटदारकांनी प्रशासनाला निवेदन देत तत्काळ देयके अदा करण्याची मागणी केली आहे. पुढील 15 दिवसात तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संघटनेने दिलाय. यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर मात्र मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह भैयासाहेब माळी सटाणा. पैसे आमच्या हक्काचे, पैसे आमच्या हक्काचे, पैसे आमच्या कष्टाचे, पैसे आमच्या कष्टाचे. अरे निगरगट्ट सरकारचं करायचं काय? निगरगट्ट सरकारचं करायचं काय? 22-23 या वर्षात केंद्र सरकारने जल जीवन मिशन ही योजना संपूर्ण देशासाठी राबवली. ही योजना राबवत असताना तिच्यात असंख्य अडचणी या ठिकाणी ठेकेदारांना आल्या. कुठल्याही ठेकेदारांनी योजना राबवली नाही. योजना केंद्र सरकारने या ठिकाणी संबंध भारत देशात राबवली होती आणि ती योजनेचे कागदाची पूर्तता, विहिरींना जागा नाही, ग्रामपंचायतीच्या अडचणी, या सगळ्या अडचणींवर मात करून असंख्य ठेकेदारांनी कष्ट करून जिल्हा परिषदच्या MJPच्या पायऱ्या झिजवून त्या योजना पूर्ण केल्या आणि गावाला पाणी पाजण्याचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु आज अशी परिस्थिती आहे, आज या ठेकेदारांच्या पाणी पाजायला सुद्धा कुठे माणूस शिल्लक नाहीये. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने याच योजनेमुळे आत्महत्या केली. कुठेतरी ठेकेदारांना नैराश्य आलं होतं, पण या ठिकाणी ज्या वेळेला त्या हर्षल पाटील नावाच्या तरुणाने व कंत्राटदारांनी आत्महत्या केली, कुठेतरी त्याला वाटलं होतं की मी या जिल्ह्याचा नाही, मी या राज्याचा नाही, मी या देशाचा कुठेतरी आवाज बनेल की जेणेकरून माझ्या आत्महत्येने या सरकारला कडकडून जाग येईल. पण झोपेचे सोंग केलेला जो झोपलेला आपण जाग आणू शकतो, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला आपण जाग आणू शकत नाही. या म्हणीप्रमाणे गेल्या वर्षभरापासून कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद नाही. तुटपुंजी कुत्र्याला आपण भाकर टाकतो त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या ठिकाणी ठेकेदारांची आहे. तुम्ही थोडेफार पैसे देतात, त्याच्यात राज्याचा हिस्सा, केंद्राचा हिस्सा, जनरलचे पैसे, SCचे पैसे, STचे पैसे. पाणी हा कुठलाही कोणाला आरक्षण नाहीये. पाण्यासाठी कोणी जनरल नाही राहत, पाण्यासाठी कोणी SC राहत नाही, पाण्यासाठी ST राहत नाही. पाणी ही माणसाची गरज आहे आणि ती गरज भागवण्याचं काम या ठिकाणी ठेकेदारांनी गावोगावी केलं आणि आज त्यांना रस्त्यावर बसून या ठिकाणी हक्कासाठी भांडण्याची वेळ येत आहे. तरी या सरकारला जाग येत नसेल तर नाईलाजास्त सरकारला जाग आली नाही तर मी सगळ्यांच्या वतीने शासनाला मी सांगू इच्छितो की एका ठेकेदाराने आत्महत्या केली, तुम्हाला जाग येत नसेल, सगळ्याच्या सगळे या ठिकाणी आम्ही तहसील कचेरीवर नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदान पुढच्या टप्प्यात केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच येतो. लवकरात लवकर शासनाला विनंती आहे की आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर द्यावे. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करणे या कामांच्या प्रलंबित देयकांसंदर्भात आज त्या संदर्भातील कंत्राटदारांनी आज पंचायत समिती बागलाण येथे आंदोलन उभे केलेले आहे. तरी बागलाण तालुका हा 2-3 वर्षांपूर्वी बऱ्याच प्रमाणात टँकरग्रस्त तालुका होता, परंतु सदर योजनांमुळे बागलाण तालुक्यामध्ये आज एकही टँकर कुठल्याही गावाला लागत नाही. एवढं सक्सेसफुल काम सगळ्या कंत्राटदारांनी बागलाण तालुक्यामध्ये केलेलं आहे. परंतु एवढं प्रचंड मेहनतीने आणि सगळ्या अडीअडचणींवर मात करून सुद्धा बागलाण तालुक्यातील ठेकेदारांना किंवा जिल्ह्याच्या ठेकेदारांना त्यांचे 2 वर्षापासूनचे प्रलंबित देयक शासनाने दिलेले नाहीयेत. त्यामुळे कंत्राटदार बऱ्याच प्रमाणात अडचणी आलेले आहेत. लोकांनी कर्ज घेऊन, सोनं गहाण ठेवून आणि बऱ्याच गोष्टींवर मात करत पैसा उभा करून सदर योजना पूर्ण केल्या.
शासनाची हर घर जल हर घर नळ ही योजना कागदावरची असून सुद्धा कंत्राटदारांनी ती प्रत्यक्षात राबवून प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरवठा पुरवण्याचं काम केलेलं आहे आणि शासनाची योजना प्रत्यक्षात सफल केलेली आहे. परंतु कंत्राटदारांना 2 वर्षापासून कोणताही निधी नसल्यामुळे कंत्राटदार प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत. तरी शासनाने आमच्या कंत्राटदारांच्या वतीने आम्ही शासनास विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की लवकरात लवकर कंत्राटदारांचं जे थकीत देयक आहेत ते देऊन कंत्राटदारांची आर्थिक जी कोंडी केलेली आहे त्यातून मुक्तता करावी ही नम्र विनंती. आज या ठिकाणी बागलाण तालुक्यात कामबंद आंदोलन सर्व ठेकेदार बांधवांनी या ठिकाणी पुकारलेले आहे. मला सांगावंसं वाटतं की आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे 2022ला जेव्हा पंतप्रधान मोदी साहेबांनी योजना आणली तर त्यांचा संकल्प होता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नळाला पाणी गेलं पाहिजे, त्या माता माऊलीचा हंडा हा खाली उतरला पाहिजे. त्या अनुषंगाने हा प्रोग्राम राबवला गेला आणि याच्यामध्ये निविदा काढून आम्हा सगळ्या ठेकेदारांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं गेलं आणि ठेकेदारांनी पूर्ण विश्वासाने या महाराष्ट्र राज्य असेल केंद्र सरकार असेल यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही कामं पूर्ण केले. इव्हन कामं प्रगतीत आहेत. परंतु मध्यंतरीच्या काळात मला वाटतं ही खरी बातमी मोदी साहेबांपर्यंत गेली पाहिजे की आपल्या योजनेला काय घरघर लागली आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 17 महिन्यापासून ज्या दिवसापासून हे महायुतीचं सरकार या राज्यामध्ये बसलं त्या दिवसापासून सरकारची तिजोरीमध्ये खडखडाट आहे. कॉन्ट्रॅक्टरवर प्रेशर आणून काम केलं जातं. कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टची धमकी दिली जाते आणि कुठेतरी अशाही प्रेशरमध्ये कॉन्ट्रॅक्टर आज काम करून बऱ्याचशा योजना या अंतिम करून प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत पाणी पोहोचवलं. परंतु आता परिस्थिती अशी झाली, आम्ही गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारपर्यंत वेळोवेळी भेटी घेतल्या, मंत्री महोदयांची भेट घेतली, प्रधान सचिवांची भेट घेतली. त्या ठिकाणी आम्ही निवेदनं दिले, त्या ठिकाणी विनंती केली की साहेब आम्हाला काहीतरी करून निधी द्या. परंतु या निगरगट्ट सरकारला अजिबात जाग येत नाही. शेवटी महासंघ असेल, राज्यातील सर्व कंत्राटदार बंधू असतील, सगळ्या असोसिएशन असतील, यांनी निर्णय केला की 7 एप्रिल 2026 पासून कामबंद आंदोलन पुकारायचं. आणि त्याच अनुषंगाने आपण ही जी बागलाण भूमी आहे इथं मला वाटतं भूषण भाऊंनी सांगितलं की इथं देव मामलेदार या प्रथम अधिकाऱ्याचं मंदिर बांधलेलं आहे. ही भूमी प्रत्येकाला न्याय आणि प्रत्येकाची दाद ठेवणारी भूमी आहे आणि म्हणून सगळ्यांचं ठरलं की पहिलं आंदोलन हे बागलाणमधून करायचं आणि त्याची थिणगी या ठिकाणी आज या सगळ्या कंत्राटदार बंधूंच्या निमित्ताने या ठिकाणी आपणासमोर आहे. आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. प्रथम पहिली सगळ्यात महत्वाची मागणी ही निधी आहे. 100% निधी जे झालेले काम आहेत त्यांचा 100% निधी आम्हाला मिळाला पाहिजे. तो निधी मिळाला नाही तर आजपासून आम्ही एकाही गावाचं पाणी पुरवठ्याचं काम बंद तर ठेवणारच आहोत. पण जे कामं पूर्ण केलेत, ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू आहे त्या गावांचा स्टार्टर किंवा पंप खोलण्याचा प्रोग्राम आम्ही इथून पुढे भविष्यात चालू करणार आहोत. आणि सांगायला खेद वाटतो की जर गावांचा पाणी पुरवठा किंवा आमच्या माय माऊलींचा पाणी पुरवठा जर खंडित झाला तर याला सर्वस्वी जबाबदारी शासन असणार आहे. आमच्याकडून गोड बोलून कामं करून घेतले. आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सोनं गहाण ठेवलं, आम्ही बँकांकडून कर्ज उचलले, आम्ही CCवर लोन घेतले, आम्ही आमच्या जे काही प्रॉपर्टी होत्या त्याच्यावर लोन चढवले, इव्हन खाजगी सावकारांकडून टक्केवारीने पैसे घेतले आणि कामं पूर्ण केले. का तर आम्हाला यांच्यावर विश्वास होता. आज ना उद्या भविष्यात महिनाभरात 15 दिवसात पैसे येतील. परंतु गेल्या 1.5-2 वर्षापासून आमची अक्षरशः चेष्टा सरकारने सुरू केली आणि त्यामुळे आज आम्ही या संघटनेद्वारे सरकार यांना गंभीर इशारा देतो की भविष्यात जर पाणी पुरवठा बंद झाला, गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला तर या सगळ्या याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल. अशी भविष्यात वेळ येऊ नये यासाठी तात्काळ या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आम्हाला एवढ्या 15 दिवसात निधीची उपलब्धता करून देण्यात यावी. तुम्ही केंद्राचा निधी द्या, तुम्ही राज्याचा निधी द्या, कुठलेही कारण आम्हाला सांगू नका. केंद्राचा पैसा येत नाही, राज्याचा पैसा येत नाही. आमच्या सगळ्या कराचा पैसा आणि GSTचा पैसा हा तुमच्याकडे संकलित होतो तरी आम्हाला वेळात काढलं जातं आणि काय तर बोंबाबोंब केली जाते, निधी नाही. मग जाणून बुजून आता काय झालं याच्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्ट अशी झाली, आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही योजना पूर्ण केल्या. या तालुक्याला पूर्वी टँकर लागत होता परंतु आज एकही टँकर लागत नाही. सरकार निगरगट्ट झालंय.
सरकारने आमच्याकडून गोड बोलून कामं करून घेतले, आमची फसवणूक केली आणि आज टँकर मुक्त तालुका या सर्व ठेकेदारांनी केला, सरकारने नाही केला. आणि आज पैसे द्यायची वेळ आली तर आम्हाला वेड्यात काढलं जातं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर केंद्र सरकार राज्य सरकारकडे निधीची उपलब्धता कमी आहे, तुम्ही जर 2028 पर्यंत प्रोग्रामला एक्सटेन्शन दिलं तर मग एक्सटेन्शन दिलं तर या गरीब ठेकेदारांवर दंड का लागता? मग 2028 पर्यंत सरसकट मुदतवाढ द्या. आमची याद्वारे मागणी अशी आहे की जी उर्वरित कामं आहेत त्यांना सरसकट विनादंड मुदतवाढ ही मिळाली पाहिजे. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, लोकवर्गणी. ट्रायबल भागासाठी 5% लोकवर्गणी, जनरल भागासाठी 10% लोकवर्गणी. तुम्ही तांत्रिक मंजुरी घेतल्या, तुम्ही प्रशासकीय मान्यता दिल्या, तुम्ही जेव्हा टेंडर फ्लॅश केले, टेंडरमध्ये कुठलाही क्लॉज टाकला नाही की लोकवर्गणी आम्ही 5% तुमची कपात करणार आहोत किंवा 10% कपात करणार आहोत. आम्ही एकाही ठेकेदाराने कामात टेंडर भरले नसते. जर तुम्ही आम्हाला कल्पना दिली असती की 5% लोकवर्गणी तुमच्या बिलामधून कपात होणार आहे, तर एकही बंधूंनी आमच्या टेंडरमध्ये सहभाग घेतला नसता, एकही काम पूर्ण केलं नसतं. आज 90% कामं पूर्ण करून घेतले आणि आता म्हणतो 5% लोकवर्गणी कट करावं लागेल, 10% लोकवर्गणी कट करावं लागेल. अहो, पाणी पुरवठा हे स्किल वर्क आहे. इथं काय मेहनत आहे? इथं विहीर खोदण्यापासून ब्लास्टिंग करण्यापासून तो बिचारा खाली आमचा विहिरीत मजूर उतरतो, त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. तो ब्लास्टिंग उडवताना, विहिरीतून माल मैला काढताना इथं प्रत्येक शेतकऱ्याला आडवं जावं लागतं पाईपलाईन करायला. टाकी इतका स्किल वर्क आहे, फार ओळंबा लावून तुम्ही आमच्याकडून चेक करून घेता. इतके स्किल वर्क, इतकं बारीक सारीक वर्क, ज्याच्यामध्ये रेशिओ, जो प्रॉफिट रेशिओ एकदम अत्यंत अल्प प्रमाणात, त्याच्यात तुम्ही आमची लोकवर्गणी करता. त्याच्यात 12% GST तुम्ही सुरुवातीला टेंडर करून ठेवले, मूर्खासारखे टेंडर काढले, 12% GST वसूल करताना आमच्याकडून 18% वसुली करता. अहो, ह्या लोकांनी घरातून पैसे लावले, 1 रुपया मिळाला तर नाही प्रॉफिटचा, घरातून पैसे लावले आणि आज परिस्थिती अशी करून ठेवली तर आम्हाला भीक मागायची वेळ आली. आमचा एक बंधू सांगलीचा हर्षल पाटील, अहो, सुसाईड करून घेतलं. अशा राज्यातल्या पाच आत्महत्या झाल्या, सरकारने दाबून टाकल्या. या निमित्ताने अजून मला सरकारला विचारावं असं वाटतं की अजून कोणाच्या आत्महत्येचं सरकार वाट बघत आहे का? आमच्या या सामान्य ठेकेदार बांधवांचं एखाद्याचं घर तुम्हाला उद्ध्वस्त करायचंय का? त्याचे मुलं बाळ रस्त्यावर आणायचे का? आता तरी सरकारने जागा व्हावं आणि आमच्या या मागण्या आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि सरकारने याची गंभीर दखल घ्यावी.